हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण पाहत होतो नॉन सायकोमेट्रिक डिफेक्ट आणि नॉन सायकोमेट्रिक डिफेक्ट मध्ये नेक्स्ट डिफेक्ट असेल आपला मेटल एक्सेस डिफेक्ट. आता मेटल एक्सेस डिफेक्ट जर बघायचं असेल तर याच्या नावावरूनच कळेल एक्सेस म्हणजे काय असेल. बरोबर, एक्सेस म्हणजे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला कळेल मेटल एक्सेस डिफेक्ट. आता जर आपण मेटल एक्सेस डिफेक्ट बघितला तर एक्सेस वर्डचा मिनिंग असेल वाढणे किंवा जास्त असणे. आता या जो क्रिस्टल स्ट्रक्चर दिसत असेल तुम्हाला यामध्ये बघा, क्रिस्टल स्ट्रक्चर असेल ZnO चं. बघा क्रिस्टल स्ट्रक्चर बनलेलं आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स पासून. पॉझिटिव्ह आयन्स प्रेझेंट आहे झिंकचे आणि निगेटिव्ह आयन्स प्रेझेंट आहे ऑक्सिजनचे. आता यामध्ये जो मेटल असेल तो असेल झिंक. आणि मेटल एक्सेस, आता बघा हाय नॉन सायकोमेट्रिक डिफेक्ट्स मीन्स याच्यात जो मेटल एक्सेस मध्ये जाईल. बघा मेटल आहे, मेटल एक्सेस मध्ये जाणार आहे. यामध्ये जो मेटल प्रेझेंट आहे तो असेल झिंक. मीन्स झिंक कशामध्ये जाईल, एक्सेस मध्ये जाईल. बरोबर. आता इम्प्युरिटी डिफेक्ट असेल तर ऍटम डिफरंट फ्रॉम द पॅरेंट्स ऍटम. मीन्स ज्या ऍटम पासून आपलं स्ट्रक्चर बनलेलं आहे त्याच्यापेक्षा डिफरंट ऍटम सुद्धा दिसले असते जर आपला कोणता डिफेक्ट असता, इम्प्युरिटी डिफेक्ट. पण आपला डिफेक्ट आहे नॉन सायकोमेट्रिक डिफेक्ट. मीन्स यामध्ये ज्याच्यापासून क्रिस्टल स्ट्रक्चर बनलेलं आहे त्याच टाईपचा मेटल एक्सेस मध्ये जाईल. बरोबर, डिफरंट मेटल यामध्ये दिसणार नाही. ज्यापासून आपलं स्ट्रक्चर बनलेलं आहे त्याच टाईपचा मेटल आपल्याला एक्सेस मध्ये दिसेल. एक्सेस मीन्स वाढणे किंवा जास्त असणे. आणि मेटल एक्सेस म्हणजे काय होईल तर मेटल जाईल एक्सेस मध्ये. बघून घ्या, इथे लक्षात येत असेल तुम्हाला मेटल जाईल एक्सेस मध्ये आणि मेटल असेल झिंक. आता बघा अ न्यूट्रल ऍटम. बघा ऍटम कसा असेल, न्यूट्रल. अ न्यूट्रल ऍटम मीन्स न्यूट्रल ऍटम आर एक्स्ट्रा पॉझिटिव्ह. आता बघा यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस प्रेझेंट असेल. ऑलरेडी आपण न्यूट्रल ऍटम आणि एक्स्ट्रा पॉझिटिव्ह असं दोन टाईप मध्ये आपल्याला डिफेक्ट दिसेल. सो आपण दोन टाईप मध्ये स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे आणि यामध्ये बघू आपण पहिले न्यूट्रल ऍटम, त्यानंतर बघू आपण एक्स्ट्रा पॉझिटिव्ह. सो पहिले बघा न्यूट्रल ऍटम साठी अ न्यूट्रल ऍटम ऑक्युपाइज इंटरस्टेशियल पोझिशन. मीन्स एक न्यूट्रल ऍटम ऑक्युपाय करेल इंटरस्टेशियल पोझिशन. आता बघा इंटरस्टेशियल पोझिशन आपण बघितलंय जेव्हा क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म होते त्यामध्ये जे रिमेनिंग स्पेस असते, व्हॉइड स्पेस असते, त्यालाच आपण म्हणतो इंटरस्टेशियल स्पेस. या स्पेसला म्हणून आपण इंटरस्टेशियल स्पेस. आणि या स्पेसला आपल्याला दिसून येईल एक न्यूट्रल ऍटम. बघा, आणि न्यूट्रल ऍटम कशाचा असेल तर मेटलचा, बिकॉज मेटल इज इन एक्सेस. सो न्यूट्रल ऍटम दिसून येईल मेटलचा. आणि यामध्ये बघा झिंकचं दिसेल न्यूट्रल ऍटम आणि त्यामुळे लक्षात येईल आपल्याला मेटल एक्सेस डिफेक्ट. बिकॉज सुरुवातीला जे मेटल्स प्रेझेंट असतील, मेटल्स अँड नॉन मेटल्स, किंवा हा जो स्ट्रक्चर प्रेझेंट असेल यामध्ये दोन्ही बॅलन्स असतील. मीन्स रेशो असेल सिमिलर. जितके झिंक प्रेझेंट असेल तितकेच प्रेझेंट असतील ऑक्सिजन. बिकॉज झिंक फॉर्म करताय पॉझिटिव्ह चार्जेस आणि ऑक्सिजन फॉर्म करताय निगेटिव्ह चार्जेस. आणि कुठलाही मेटल जर असेल किंवा कुठलाही सॉलिड जर असेल तो असेल इलेक्ट्रिकली न्यूट्रल. कुठलाही सॉलिड जो असतो तो असेल इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि इलेक्ट्रिकली न्यूट्रल असल्याने पॉझिटिव्ह चार्जेसने निगेटिव्ह चार्जेसला बॅलन्स केलं असेल. सो जे अमाऊंट ऑफ झिंक असेल आणि ऑक्सिजन असेल ते असतील सिमिलर. बट झिंक आलेला आहे बाहेरून. बरोबर, एक्स्ट्रा आहे. बरोबर, आता झिंक जर एक्स्ट्रा असेल, जास्तीचा असेल, त्यामुळे आपल्याला दिसून येईल मेटल एक्सेस. आणि मेटल गेलेला आहे एक्सेस मध्ये बिकॉज ऑफ दिस झिंक विच इज एट इंटरस्टेशियल पोझिशन. आता हा एक न्यूट्रल ऍटम इंटरस्टेशियल पोझिशनला आल्याने इथे दिसून येईल मेटल एक्सेस डिफेक्ट. त्यानंतर बघा न्यूट्रल ऍटम तर आपण बघितलं. त्यानंतर बघा एक्स्ट्रा पॉझिटिव्ह. आता बघा एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाइज इंटरस्टेशियल पोझिशन. पुन्हा एकतर न्यूट्रल ऍटम किंवा एक्स्ट्रा पॉझिटिव्ह अशा टू कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन मध्ये न्यूट्रल ऍटम बघितला, सेकंड कंडिशन मध्ये बघू आपण एक्स्ट्रा पॉझिटिव्ह. आता बघा पुन्हा पॉझिटिव्ह आयन येईल आणि Zn2 पॉझिटिव्ह आयन येईल. बघा आयन आलेला असेल Zn2 पॉझिटिव्ह. आता पुन्हा बघा Zn2 पॉझिटिव्ह आणि O2 निगेटिव्ह हे दोन्ही चार्जेस सुरुवातीपासून बॅलन्स्ड असतील आणि जितके Zn2 पॉझिटिव्ह असतील तितकेच असतील O2 निगेटिव्ह. बट हा एक्स्ट्रा पार्टिकल आलेला आहे, एक्स्ट्रा आयन आलेला आहे इन द इंटरस्टेशियल स्पेस. बघा हा इंटरस्टेशियल स्पेसला आलता न्यूट्रल ऍटम आणि हा सुद्धा आलेला इंटरस्टेशियल स्पेसला Zn2 पॉझिटिव्ह. आणि हा Zn2 पॉझिटिव्हच्या येण्याने इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी डिस्टर्ब होईल, पण हा सोबत घेऊन येईल इलेक्ट्रॉन्स. बघा आता हा सोबत घेऊन येईल 2 इलेक्ट्रॉन्स. सो 2 पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स बाय 2 इलेक्ट्रॉन्स. हे असतील इलेक्ट्रॉन्स, हे सुद्धा ऑक्युपाय करतील इंटरस्टेशियल पोझिशन. आता Zn2 पॉझिटिव्हचा आयन प्रेझेंट आहे, त्यासोबत प्रेझेंट आहे इलेक्ट्रॉन्स. सो इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी तर मेंटेन राहिली बिकॉज 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहे आणि 2
इलेक्ट्रॉन्स आहे आणि हा जो आयन आहे हा एक्स्ट्रा असेल आणि आयन बघा कशाचा आहे Zn चा आणि आयन असेल मेटलचा. सो याला म्हणू शकतो आपण मेटल एक्सेस बिकॉज हा Zn2 पॉझिटिव्ह एक्स्ट्रा आहे मीन्स एक्सेस मध्ये आणि एक्स्ट्रा कोण आहे मेटल आहे. Zn कोण असेल मेटल. सो याला म्हणू आपण मेटल एक्सेस डिफेक्ट ज्यामध्ये न्यूट्रल ॲटम बघा न्यूट्रल ॲटम और एक्स्ट्रा पॉझिटिव्ह मीन्स जास्तीचा पॉझिटिव्ह ॲटम आलेला इंटरस्टेशियल पोझिशनला आणि त्यामुळे क्रिएट होते मेटल एक्सेस डिफेक्ट. आता बघा यामध्ये स्टॉइकोमेट्री डिस्टर्ब झालेली आहे. बघा स्टॉइकोमेट्री राहिलेली नाही बिकॉज Zn2 पॉझिटिव्ह जितके असतील तितकेच O2 निगेटिव्ह असेल पण एक्स्ट्रा Zn आल्याने किंवा एक्स्ट्रा Zn2 पॉझिटिव्ह आल्याने याची स्टॉइकोमेट्री होणे डिस्टर्ब. सो हा असेल नॉन स्टॉइकोमेट्रिक डिफेक्ट. याचा जो रेशो असेल Zn2 पॉझिटिव्हचा O2 निगेटिव्ह सोबत हा एक्स्ट्रा Zn किंवा Zn2 पॉझिटिव्ह आल्याने डिस्टर्ब होऊन जाईल. सो याला म्हणू आपण नॉन स्टॉइकोमेट्रिक डिफेक्ट आणि मेटल एक्सेस डिफेक्ट इज अ टाइप ऑफ नॉन स्टॉइकोमेट्रिक डिफेक्ट. बघून घ्या.